आणि शेवटी जाताना मात्र आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. दादांविषयी बोलायचं झालं तर दादांनी या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री 6 वेळा हे उपमुख्यमंत्रीपदी ते विराजमान होते. त्यांनी अनेक वेळा राज्याचा अर्थाचा अहवाल देखील सादर केला आणि त्यातली दुसरी बाजू म्हणजे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी अनेक वर्ष कामकाज पाहिलेलं आहे. सांगायचं तात्पर्य असा की सत्ता असो किंवा नसो, कुठलीही परिस्थिती असली तरी दादांनी ही जनकल्याणार्थात कायम कामच केलेलं आहे. म्हणून आज आपण त्यांना कामाचा माणूस म्हणून नावजतो. आज त्यांना खऱ्या अर्थाने जर श्रद्धांजली व्हायची असेल आणि त्यांचं नाव अमर ठेवायचं असेल तर माझ्या उपस्थित महिलांना आणि सगळ्याच माझ्या भाऊरायांना मनापासून विनंती करायची आहे. नुकताच निवडणुका झालेल्या आहेत. कुणाला पद मिळालं असेल नसेल, कोण निवडून आलं, कोण पराभूत झालं, कुणाला संधी मिळाली, कुणाला नाही मिळाली, पण कुठल्याही परिस्थितीत समाजाला चांगला हातभार आपल्याला लावता आला पाहिजे हे दादांकडून शिकणं गरजेचं आहे. आणि या चांगल्या दृष्टीने चांगले कर्म करत राहिलो या दृष्टीने जर वाटचाल केली तर मला असं खऱ्या अर्थाने वाटतं की छत्रपती महाराजांना देखील आणि आदरणीय दादांना देखील आपलं विनम्र असं अभिवादन राहील. पुन्हा एकदा इतक्या स्तुत्य उपक्रमास मला बोलावले, बोलायची संधी दिली, गायला भाग पडलं, सरांसोबत छान हसलो खेळलो, माझ्या भाई माऊली बरोबर छान 4 क्षण आनंदाचे घालवले. त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे. धन्यवाद.